गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता सध्या आहे ना पितृपक्षाचे दिवस सुरू झालेले आहेत। म्हणजे पितृपक्षाचा फक्त एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि या पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री अमावस्यानेच होतो ना। आणि ही सर्व पित्री अमावस्या आहे ना आपल्या जीवनामध्ये आलेला संकटांना दूर करणारा चमत्कार आहे। म्हणजे यंदा या 2025 मध्ये ही सर्व पित्री अमावस्या आहे ना ती 21 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे रविवारी आलेली आहे। तर या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ आहे ना हा शनिवारी दिनांक 20 सप्टेंबर म्हणजे 2025 रोजी उत्तर रात्री म्हणजे 12:36 होईल। आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी ही उत्तर रात्र 1:23 समाप्त होणार आहे। म्हणजे ही सर्व पित्री अमावस्या आहे। या दिवशी पित्रांचं तर्पण श्राद्ध तिथी पिंडदान ही पूर्ण विधी केली जाते ना। आणि आपण केली सुद्धा असेल। पण या दिवशी केलेले कोणतेही उपाय आहेत ना अतिशय प्रभावी ठरत असतात। म्हणून हा संकल्प प्राप्ती आहे ना तुम्ही जर आज हा संकल्प केला, तुम्ही जर हे नियम उपाय जर आज केले ना या पितृ अमावस्येच्या या सर्व पित्री अमावस्येला जर या गोष्टी तुम्ही केल्या ना तर तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे। तुम्ही पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरणार आहेत। म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी होत्या ना त्या पूर्ण सत्यामध्ये उतरणार आहेत। त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे। म्हणून हा पितृपक्षाचा हा पंधरवाडा आहे ना तो पित्रांसाठी खूप खास मानला जातो। सर्व पित्री अमावस्या म्हणजे या दिवशी सर्व पित्रांना जेवण घातलं जातं। म्हणजे ज्या पित्रांची मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा त्या पितृपक्षामध्ये काही कारणामुळे ज्या पित्रांचे श्राद्ध राहून गेलेले आहेत, काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे तुम्ही श्राद्ध करू शकले नसेल तर अशा सर्वांचा श्राद्ध आहे ना तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। आणि जर तुम्ही तिथीनुसार तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे पितृपक्षामध्ये केले असेल तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा पित्रांसाठी नैवेद्य दाखवायचा आहे। कारण या दिवशी आहे ना आपले पूर्वज जे असतात ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात ना आणि ते पुन्हा या दिवशी जेवण करून पितृलोकांमध्ये जात असतात। म्हणजे हा दिवस आहे ना आपल्याला आशीर्वादाचा दिवस आहे। आणि जर हे पित्रांचे आशीर्वाद जर या दिवशी आपल्याला मिळाले ना तर आपल्याला आपलं नशीब आहे ना ते उजळल्याशिवाय राहणार नाही। हा पितृजनांचा आशीर्वाद आहे ना एवढा श्रेष्ठ असतो की आपल्या जन्माजन्मांतरपर्यंतचा फायदा होत असतो। आणि ही सर्व पित्री अमावस्या आहे ना हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा मानला जातो। या सर्व या पित्री अमावस्येच्या दिवशी आहे ना मोक्षदायिनी अमावस्या असं सुद्धा म्हणतात। कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष मिळत असतो। धर्मग्रंथांमध्ये देवपूजेपेक्षा या पितृदेवाच्या उपासनेतून लाभ सुख समृद्धी कीर्ती वैभव जे काही आहे ना ते सर्व मनुष्याला प्राप्त होत असतं। म्हणून बघा आपल्या जीवनामध्ये कधीकधी पितृदोष निर्माण झालेला असतो। एखादा महाराज एखादा ब्राह्मण सांगतो की तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना तर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण झालेला आहे
आणि जर हा कायमचा पितृदोष घालवायचा असेल ना, तर या दिवशी हे काम आहे ना, या दिवशी या निरूपणामध्ये जे सांगणार आहे ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका. म्हणून या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय आहेत ना, जे तर आपण केले पाहिजेत. आणि ते जर आपण यशस्वी केले तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, नक्कीच फायदा होणार आहे. आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्यानं 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोषा कायमचा नष्ट होईल. घरातील सर्व अडचणी, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन जाईल आणि आपल्या कुटुंबाची भरभराटीच होईल ना. आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल. हा पूर्वजांचा आशीर्वाद असाच प्राप्त होईल ना. तर अशा कोणत्या वस्तू आहेत जी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत, या संदर्भात आहे ना आता आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. तर हा उपाय आहे ना, तो प्रत्येकाने करायचा आहे, प्रत्येक लहान थोराने करायचा आहे. आता ही सर्व पितृ अमावस्या आहे म्हणून तुम्ही करायचं नाही. तर हा जर उपाय या दिवशी केला तर तुमच्या मुलाचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, तुम्ही आजारी पडलेले असाल, म्हणजे आजार संबंधीचे जे दुःखासंबंधीचे सर्व प्रॉब्लेम आहेत ना, ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे जरी तुमचे सासू सासरे, आई वडील हे अजून हयात असतील तरीही तुम्हाला जो हा उपाय आहे ना, तो आवर्जून करायचा आहे. कारण हा पितृदोष हा फक्त 1 पिढ्याचा नाही तर 3 पिढ्यांचा लागत असतो. आणि या दिवशी जर तुम्हाला तुमचे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील, तुमच्या जीवनातील अडचणी या संपूर्णपणे नष्ट करायच्या असतील, तर तुम्हाला हा उपाय आहे ना, तो आवर्जून करायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की पितृपक्षामध्ये श्राद्ध आहे ना, हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठी नाही तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केला पाहिजे. आणि या पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या पंचग्रासाला विशेष महत्त्व आहे. याला पंचबळी असे सुद्धा म्हणतात. आणि म्हणूनच या दिवशी श्राद्ध व्यतिरिक्त गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा आहे. म्हणजे पूर्वजांच्या आत्मे जे असतात ना, ते सर्व पंचबळीच्या अन्नाने समाधानी होतात आणि सर्व दोषांपासून मुक्त होतात. असं म्हणतात की जर तुम्ही पितृपक्षामध्ये या पंचबळीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्वज जे आहेत ना, ते नाराज होऊन जातात आणि तुम्हाला आशीर्वाद न देताच पुन्हा त्या अमावस्येच्या दिवशी पितृलोकांमध्ये निघून जात असतात. शास्त्रानुसार या पितृपक्षामध्ये आहे ना, पंचबळीच्या माध्यमातून श्राद्धासाठी केलेल्याच्या 5 विशेष प्रकारच्या त्या सजीवांना अन्न खाऊ घालण्याचा नियम आहे. जर आपण या दिवशी या सजीवांना, या प्राण्यांना भोग अर्पण केला ना, तर पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होत असतो आणि त्या नियमांचं पालन केलेलं पाहून पूर्वज सुद्धा आनंदी होतात. असं केल्यानं पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांना सुख आणि समाधान लाभत असतं. आणि या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज जे असतात ना, ते गाय, कावळा, मुंग्या, त्याचबरोबर कुत्रा या रूपामध्ये येऊन ते आपल्याला भेटत असतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे पंचबळी जे आहेत ना, तर तो विधी केला जातो. हा जो उपाय आहे ना, हा उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये शक्य जर झालं नाही ना, मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. कारण हा संपूर्ण दिवस आहे ना, तो अमावस्या तिथी असणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर त्या कणकेची तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे. ती चपाती तयार केल्यानंतर
त्या चपातीला मोहरीचं तेल तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी चपाती आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खाऊ घालू शकता. काळा कुत्रा नसेल तर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घातली ना तरीसुद्धा चालेल. कारण कुत्र्याला हा घास दिला जातो ना, ज्याला श्वानबळी असं सुद्धा म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला घास खाऊ घालणार आहेत, ही चपाती खाऊ घालणार आहेत, तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत. आणि जर त्यांची नावंच तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र आहे ना 3 वेळा म्हणायचा आहे. या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. यामुळं तुमचे पूर्वज जे असतात ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्या तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळं तुमची जी काही अडकलेली कामं आहेत, रखडलेली कामं आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू आहेत, पैसा टिकत नाही, पैशाच्या अडचणी असतील, यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत ना त्या 100% दूर होऊन जातील. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, पूर्वजच तुमच्यावरती नाराज असतील आणि अशा वेळी तुम्ही किती देवांची सेवा जरी केली ना, कितीही तुम्ही स्तोत्रमंत्र पठण केलं तरीही तुम्हाला त्याचं कुठलंच फळ मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची आपण सेवा केली पाहिजे, यानंतर देवांची सेवा करावी असं सुद्धा म्हटलं जातं ना. म्हणून तुम्हाला जो हा उपाय आहे ना तर तो तुम्ही आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नाही तर मोहरीचं तेल जर तुम्हाला मिळालं नाही ना तर मग काय करायचं, थोडासा भात शिजवायचा. तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही, आळणी भात शिजवायचा आहे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याची मूठ तयार करायची आहे. म्हणजे वाटीमध्ये काढल्यानंतर ती वाटी जी आहे ना ती तुम्हाला एका ताटामध्ये किंवा मग एखाद्या पत्रावळीमध्ये पलटी करायची आहे. त्याची गोल अशी मूठ तयार होते आणि त्यावर तुम्हाला अगदी थोडंसं दही टाकायचं आहे, अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्ही हा नैवेद्य आहे ना कुत्र्याला दिला तरी सुद्धा चालेल किंवा मग चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला यापैकी काहीच करणं शक्य झालं नाही, तुमच्या घराजवळ कुत्रा नाही, तुम्हाला कुत्रा भेटला नाही, तर अशा वेळी काय करायचं आहे, सरळ जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये घरातून बाहेर पडाल तेव्हा वाटेत जाताना तुम्हाला रस्त्यावरची कुठेही कुत्रा दिसला ना तर एखादा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा किंवा ब्रेड घ्या आणि तो तुम्ही खाऊ घातला ना तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला गाईला सुद्धा घास खाऊ घालायचा आहे, गाईला हिरवं गवत खाऊ घालायचं आहे किंवा गुळ किंवा चपाती ज्या आहेत ना तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत, ज्याला गोबळी म्हणून आपण ओळखलं जातं. म्हणून या दिवशी आहे ना तुमच्या घराजवळ जर गाय आली असेल तर नक्कीच गाईला सुद्धा घास द्यायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी कावळ्याला सुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे. याला काकोबळी असं सुद्धा म्हणतात ना, म्हणून कावळ्यांना दहीभात आवर्जून ठेवायचा आहे. आता 4था घास देवबळी आहे, जो पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे. हा भात घ्यायचा आणि भातामध्ये सगळ्या प्रकारची पिठं जी असतात ना ती मिक्स करायची. गहू, ज्वारी, बाजरी त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे. आणि यानंतर शेवटचा 5वा घास म्हणजे मुंग्यांसाठी निर्जन ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे एखादं मोठं झाड असेल, त्याखाली भरपूर मुंग्या असतात, तर तिथे तुम्हाला हा 5वा घास ठेवायचा आहे. तर तिथे काय ठेवायचं आहे ना तर ते तुम्ही बघा, रवा आणि साखर मिक्स करून टाकू शकता किंवा पीठ असतील तुमच्याकडे, गव्हाचं पीठ असेल,
ज्वारीचं पीठ असेल म्हणजे साखरसुद्धा तुम्ही मुंग्यांना टाकू शकता. जर पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही, जर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय जरी केले ना, तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोष जरी लागला असेल ना, तर तो 100% दूर होऊन जाईल. पितृ ज्या आहेत ना, ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तुमच्या मागील जे काही दोष आहेत, जे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू आहेत, घरातील दारिद्र्यता आहे, 100% दूर होऊन जाईल. म्हणून हे सांगितलेले उपाय आहेत ना, ते आवर्जून या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. सर्व पितृ अमावस्या आहे ना, हे आपल्या पितरांची पृथ्वीवरील शेवटचा दिवस म्हणजे शेवटची रात्र असते. त्यानंतर ते पितृ जेवण करून आपल्या वंशीजांना भरभरून आशीर्वाद देऊन परत आपल्या पितृलोकांमध्ये जात असतात. आणि जर या शेवटच्या दिवशी तुम्ही आपल्या पितरांसाठी असा घास नाही ठेवला, तर ते आपल्या वंशजांना ना आशीर्वाद देतात ना काहीच देत नाहीत. काही न देता पितृलोकांमध्ये जातात आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणतो ना. आणि मग वर्षभर आपल्या पाठीमागे आहे ना, या पाठीमागच्या वंशी ज्यांना पितृदोषाचा सामना हा वेगळ्या संकटामार्फत केला जातो. आणि म्हणूनच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी आहे ना, ही छोटीशी सेवा आपण केली पाहिजे. हा छोटासा घास ठेवायचा आहे. यामुळे आपली पितृदोषापासून मुक्तता होईल, आपले पितृ तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वादच देतील ना. म्हणूनच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे सर्व काही प्रभावी उपायांचा अवलंब करा. तुमच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.